त्यातनं आपण काहीतरी एक चांगलं काम करायला पाहिजे आहे. सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सूचना करा सर. 2 सूचना केल्या त्यामध्ये. त्यातली पहिली सूचना होती त्यावेळी राम जन्मभूमीचा सहज मला एक निरोप आला होता की तिथं व्हीलचेअर्स कमी आहेत, जे लोकांना आवश्यक आहेत त्या व्हीलचेअर्स कमी आहेत. तर आपण त्या निधीतून 25 व्हीलचेअर समस्त हिंदू समाज सोलापूरच्या माध्यमातून राम जन्मभूमीला दिले आणि अजूनही त्या व्हीलचेअर्स कार्यरत आहेत. चांगल्या परिस्थितीत बनवून घेऊन दिल्या. निधी शिल्लकच राहिला, अजूनही निधी भरपूर शिल्लक राहिला. मग असा विचार आला की स्वामींची मनातली इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांवरती कथा करावी. ती कथा आपण या राहिलेल्या निधीतून आपण ती कथा उभारावी असं मी त्या मीटिंगमध्ये मांडलं आणि सगळ्यांनी लगेच त्याला अनुमोदन दिलं. आपलं सुदैव असं की ही कथा आपल्याला मिळाली, कारण स्वामींचे डेट्स मिळणं फार अवघड असतं. 2-2 वर्षाचे डेट्स त्यांच्या बुक असतात. परंतु श्राद्ध पक्षामध्ये नॉर्मली भागवत कथा, रामकथा किंवा रामायण कथा या कथा घेत नाहीत लोक. त्यामुळे श्राद्ध पक्षात वेळ मिळतो आणि त्यामध्ये स्वामीजींनी तो वेळ आपल्याला द्यायचं मान्य केलं आणि आपण या निधीमधून छत्रपती शिवाजी महाराज कथा ही आपण साकारतोय. बरं, या देणगीदार लोकांनी इतका विश्वास दाखवला, ज्यांनी ही देणगी याच्यासाठी दिली होती अन्नछत्रासाठी, त्यांनी इतका विश्वास दाखवला. त्यांनी सांगितलं सर ही कथा तर तुम्ही घेताय, या कथेचे तुम्ही सांगितलं हे सगळे तुम्ही यजमान या कथेला, कारण तुम्ही सगळ्यांनी देणगी दिलेली, त्यामुळे तुम्ही सगळे या कथेचे यजमान. या कथेची पूर्ण आर्थिक तयारी झालेली आहे. आर्थिक बाजू आपली भक्कम आहे. त्यामुळे आपल्याला आता या कथेला जास्तीत जास्त लोकांना आणायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार स्वामीजींच्या मुखातून, स्वामीजींच्या ओजस्वी वाणीतून शेवटपर्यंत पोहोचवायचं. सर्व समाजापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावेत हा या कथेचा मूळ हेतू आहे, मूळ उद्देश आहे. आणि ही कथा एकूण 7 दिवस 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर अशा प्रकारे सिद्धेश्वर मंदिराच्या नवीन भव्य कथा मंडपामध्ये होणार आहे. आणि हा माहोल कथेचाच माहोल असणार आहे, प्रवचनचा माहोल नाही, कथा असणार आहे. म्हणजे अगदी जशी भागवत कथा होते, रामकथा होते, महाभारत कथा होते, शिवकथा होते, त्या माहोलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अशा या मंचावरनं परमपूज्य स्वामीजींच्या ओजस्वी वाणीतून ऐकणं हे सोलापूरकरांचं अहोभाग्य असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांची मराठीतून कथा ही भारतात पहिल्यांदाच होत आहे आणि ती घेण्याचा